नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन बायो इन्फॉर्मॅटिक्स या कोर्स बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय पाहायला मिळतं, याच्यामध्ये कोणता अभ्यासक्रम आहे, कोणते विषय आहेत, कशा प्रकारे याचा कालावधी आहे, पुढे कोणती नोकरी लागू शकते, कोणकोणत्या संधी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, हा कोर्स कोणी चूज करायला पाहिजे, कोणी नाही करायला पाहिजे. हा व्हिडिओ जर एंड पर्यंत पाहिला तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील. जर तुमची नुकतीच 12वी कंप्लीट होणार असेल किंवा भविष्यामध्ये तुम्ही जर डिग्री करणार असाल, तर जर तुम्हाला या डिग्रीमध्ये इंटरेस्ट असेल तर ही डिग्री तुमच्यासाठी परफेक्ट आहे की नाही हे तुम्हाला जाणून घ्यावे लागेल. त्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, आता जसं याचं नाव आहे बायो इन्फॉर्मॅटिक्स, याच्यामध्ये बायोलॉजी आणि तसेच आयटी या दोन्ही गोष्टींचा जो आहे संगम पाहायला मिळतो. बायोलॉजी म्हणजे जे जैवशास्त्र आहे त्यांचा अभ्यास करणे, पण काय वापरून, जे आयटी म्हणजे संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून या गोष्टींचा अभ्यास करणे, या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणून याचं नाव दिलेलं आहे बायो इन्फॉर्मॅटिक्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बायोलॉजीचा अभ्यास प्लस तुम्हाला तो बायोलॉजीचा अभ्यास करायचा आहे संगणकीय शक्तींचा वापर करून. जे आयटी क्षेत्र असतं, जे संगणकाची दुनिया आहे, त्या गोष्टींचा अभ्यास प्लस तुम्हाला या बायोलॉजी आहे त्याचा अभ्यास सुद्धा याच्यामध्ये करावा लागतो. आता हे कशा प्रकारे वर्क करतं हे तुम्हाला आता एक्सप्लेनेशन मधून कळणार बिलकुल नाहीये, पण जसं हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत पाहाल, याचे सब्जेक्ट पाहाल, याच्यामधील ज्या नोकऱ्या मिळतात ते पाहाल, याचे कॉलेजेस पाहाल, तुम्हाला अंदाज जो आहे किंवा तुम्हाला याची पूर्ण माहिती जी आहे ती मिळून जाईल की ऍक्च्युअली कोर्स काय आहे. मित्रांनो, या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा एक डिग्री स्तरावरील सायन्स अंतर्गत येणारा रेग्युलर बेसिस मध्येच अवेलेबल असलेला एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण या कोर्सची जी एलिजिबिलिटी आहे, जी शैक्षणिक पात्रता आहे ती आता पाहणार आहोत. जर तुम्हाला या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे आणि जर तुम्हाला याच्यासाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर ते कशा प्रकारे घेऊ शकता, त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे. तर बघा, हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. मग डिग्री स्तरावरील कोर्स असला तर तुमची 12वी कंप्लीट असणे गरजेचे आहे. 12वी कंप्लीट तुमची पीसीबी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मधून तुम्ही 12वी कंप्लीट केलेली पाहिजे. आता 12वीच का, डिग्री स्तरावरील जो कोर्स आहे जो तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी 12वी किंवा जे 10+2 एज्युकेशन म्हणजे 12वी इक्विलंट एज्युकेशन तुम्हाला कंप्लीट करणं गरजेचं आहे. सायन्स मधून तुम्हाला हे 12वी कंप्लीट करावे लागेल, तेव्हा तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता. यासाठी पर्सेंटेज किती लागतात तर बघा, मिनिमम तुम्हाला 50% मार्क्स असतील तर तुम्ही या कोर्ससाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. हे फॉर जनरल कॅटेगरी स्टुडंट्स. जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससीबीसी या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त याच्यामध्ये सूट दिली जाऊ शकते, जे की 5 ते 10% असू शकते. जर तुम्हाला 12वी मध्ये 45% आहेत, जर तुम्हाला 40% आहेत आणि जर तुमचे जे कॅटेगरी आहे एससी, एसटी, ओबीसी या प्रवर्गातून तुम्ही येत असाल तर तुम्हाला इझिली याच्यासाठी ऍडमिशन मिळतं. पण क्रायटेरिया फक्त 50%चा दिलेला आहे. पण याच्यामध्ये जो सब्जेक्ट आहे तो कंपल्सरी आहे. बायोलॉजी हे विषय घेऊनच तुम्ही 12वी कंप्लीट केले पाहिजे. जर तुम्ही फक्त पीसीएम घेतलेला आहे तर तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकत नाही. तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी जे आहे जाऊ शकता. बाकी याची अधिक माहिती आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे, जी तुम्ही ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धती पाहायला मिळतात तर बघा, कॅप राऊंड सिस्टीम थ्रू सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. जिथेही कॉलेज तुम्ही चूज केलेलं आहे तिथे जर डायरेक्ट ऍडमिशन संधी अवेलेबल आहे तुमच्यासाठी तर तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून आणि त्यांची जी फी असते ती पे करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. दुसरं ऑप्शन असतं एक एंट्रन्स एक्झाम बेस. आता हे तुमच्याकडे ऑप्शन नाही तर कंपल्सरी काय काय असतात कॉलेजनी केलेल्या गोष्टी असतात. आता हे कंपल्सरी गोष्टी कुठे पाहायला मिळतात, जसं एंट्रन्स एक्झाम, तर ती तुम्हाला जे टॉपचे कॉलेजेस आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये तुम्हाला हा कोर्स कंप्लीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला दिल्लीमध्ये किंवा कर्नाटकमध्ये, साऊथमध्ये किंवा कोलकातामध्ये करायचा आहे किंवा तुम्हाला कोणत्याही महाराष्ट्राच्या बाहेरचे जेही युनिव्हर्सिटी जिथेही हा कोर्स ऑफर केला जात आहे तिथे हा कोर्स करायचा आहे तर ते एंट्रन्स एक्झाम घेतात. एंट्रन्स एक्झाम जी असते ती ऑनलाईन ऍज वेल एज ऑफलाईन पद्धतीने घेतली जाते. आता ऑनलाईन कशी असते तर बघा, तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही लॅपटॉपवर एक्झाम देऊ शकता. तसेच ऑफलाईन जर त्यांनी कंडक्ट केलेली आहे तर तुमचं जेही होम टाउन आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही दिल्ली युनिव्हर्सिटी निवडलेली आहे
तर दिल्ली युनिव्हर्सिटी एक्झाम दिल्लीमध्ये असते का? तर असं बिलकुल नाही. तुमचं जेही होम टाउन आहे, जो तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे फॉर एक्झाम सेंटर, तर तुमच्या आजूबाजूलाच तुमच्या डिस्ट्रिक्टच्या जागेवर याच्या एक्झाम्स घेतल्या जातात. या एक्झामचा फायदा काय? तर तुम्हाला स्कॉलरशिप त्याचबरोबर जी फी असते त्याच्यामध्ये सवलत मिळते. म्हणजेच तुम्हाला जी फी बाकीच्या विद्यार्थ्यांना जास्त लागते तर ती तुम्हाला कमी पडू शकते. स्कॉलरशिप्स वगैरे तुम्हाला मिळू शकतात. तर या एंट्रन्स एक्झामचा तो एक फायदा आहे. प्लस तुमची सीट जी आहे ती सिक्युअर केली जाते किंवा सिक्युअर असते तुमच्याच नावावर. पुन्हा कसं आहे पुढची प्रोसेस? तर सिंपल तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, फी पे करायची आहे, दॅट्स इट. अशा प्रकारचे वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला ऍडमिशनच्या पाहायला मिळतात. मग मी जसं सांगितलं, कॅप राऊंड असेल, मेरिट बेस्ड ऍडमिशन, डायरेक्ट ऍडमिशन, अशा प्रकारच्या जेही ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये पाहायला मिळतात. आता याची फुल प्रोसेस जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. एक टिप याच्यामध्ये सांगू इच्छितो की हे कॉलेजवर डिपेंड आहे की कोणत्या कॉलेजमध्ये कशा प्रकारे ऍडमिशन दिले जाते किंवा त्यांची ऍडमिशनची प्रोसेस कशा प्रकारे आहे. जेही कॉलेजेस मी पुढे सांगणार आहे त्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळी तुम्हाला प्रोसिजर पाहायला भेटू शकते. तर तुम्हाला फर्दर जेही कॉलेजेस असतील यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल किंवा तेथून ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री कंप्लीट केलेली आहे अशा विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून तुम्ही याच्याबद्दल जाणून घेऊ शकता. बाकी आमच्याशी आपल्या वेबसाईटवर या युट्यूब चॅनलवर किंवा इंस्टाग्रामवरशी कनेक्ट राहून अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. आता या 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणती पद्धत पाहायला भेटते फॉर एक्झामिनेशन? तर याच्यामध्ये सेमिस्टर पद्धत आहे. तर बघा, सेमिस्टर पद्धतीमध्ये पाहिल्यामुळे किंवा असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर जे असतात ते शिकवले जातात. याच्यामध्ये वेगवेगळे विषय असतात ते शिकवले जातात. त्याच्या एक्झाम, त्याचे प्रॅक्टिकल्स, वायवा, सर्व गोष्टी ज्या होतात त्या तुम्हाला पार कराव्या लागतात किंवा कंपल्सरी असतात. तुम्हाला एक एक विषय जो असतो त्याच्यामध्ये जे आहे पास आउट करावा लागतो. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते ते आपण पुढे पाहूया. पण त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही हे 3 वर्ष म्हणजे ऍक्च्युअली 6 सेमिस्टर कंप्लीट कराल, तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. हे जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते तुम्ही फर्दर हायर एज्युकेशन घेण्यासाठी, फर्दर स्टडीजसाठी यूज करू शकता. गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी त्याचा वापर करू शकता. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. आता या जॉब्स कोणत्या, याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये तुम्हाला याचे कॉलेजेस पाहायला मिळतात. मे बी तुमच्या आजूबाजूलाही कॉलेज अवेलेबल असू शकतात. पण जेही कॉलेजेस अवेलेबल आहेत तुम्हाला मी दाखवत आहे किंवा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये पुणे विद्यापीठ आहे, SPPU विद्यापीठ आहे, तिथे तुम्हाला हा कोर्स ऑफर केला जातो. तसेच कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आहे, तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. तसेच छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद, इथे सुद्धा जे देवगिरी कॉलेज आहे तिथे सुद्धा हा कोर्स ऑफर केला जातो. तसेच भारतीय विद्यापीठमध्ये सुद्धा हा कोर्स आहे. मुंबईमध्ये पाहिलं तर सेंट झेवियर कॉलेजमध्ये सुद्धा हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. बाकी कॉलेजेसची लिस्ट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या एंट्रन्स एक्झाम ठेवल्या जातात असे कॉलेज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. मग कोइंबतूर युनिव्हर्सिटी असेल किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी असेल, कोलकाता युनिव्हर्सिटी असेल किंवा लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी म्हणजे LPU असेल, तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जे आहे हा कोर्स ऑफर केला जातो. पण लक्षात ठेवा, इथे ऍडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम जी असते ती कंपल्सरी असते. एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर तुमची सीट तुम्हाला सिक्युअर होते. ऍज वेल एज तुम्ही जर जास्त मार्क्स घेतले तर तुम्हाला तुमच्या जी फी आहे त्याच्यामध्ये सूट सुद्धा पाहायला मिळू शकते. म्हणजे जर 50,000 रुपये पर सेमिस्टर फी असेल तर ती तुम्हाला 25,000 ते 30,000 रुपये सुद्धा पाहायला मिळू शकते. म्हणजे फीस मध्ये 30 ते 40% सवलत सुद्धा पाहायला मिळू शकते. पण हे तुमच्या स्कोरिंगवर आहे. इथे जे एंट्रन्स एक्झाम होतात त्याचा अभ्यासक्रम पूर्णपणे 10वी, 11वी आणि 12वी या जे विषय आहेत तुम्ही ज्यामधून बोर्ड पूर्ण केलेला आहे याच बेसिसवर जे असतात क्वेश्चन्स विचारले जातात. या एक्झाम्स तुम्हाला द्यावे लागतात. बाकी याची फुल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला रीड करायची असेल, ऍव्हरेज जे असतील कॉलेज फी रीड करायची असेल, त्याचबरोबर कॉलेजेसची लिस्ट जर तुम्हाला रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला 100% क्लिअरिटी मिळून जाईल की 3 वर्षामध्ये ऍक्च्युअली तुम्हाला कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे किंवा जेही तुमचं रिस्पेक्टेड कॉलेज आहे हे अभ्यास तुमच्याकडून कंप्लीट करून घेणार आहे. जेणेकरून तुमचा इंटरेस्ट तुम्ही आत्ताच ओळखून घेऊ शकता की हे विषय तुम्हाला सोपे जातील की अवघड जातील. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन टू बायो इन्फॉर्मॅटिक्स, बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स, स्टॅटिस्टिकल मेथड, इंट्रोडक्शन टू डेटाबेसेस, सेल बायोलॉजी, इन्फॉर्मेशन नेटवर्क, सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन,
मॉलिक्युलर बायोलॉजी, इम्युनॉलॉजी, probability, techniques in biochemistry, building and interacting multiple sequence alignments, programming in Java, त्याचबरोबर डेटाबेस मॅनेजमेंट अँड सिस्टीम, प्लांट बायोकेमिस्ट्री, न्यूट्रिशनल बायोकेमिस्ट्री, तसेच सॉफ्टवेअर लॅब, अशा प्रकारचे वेगवेगळे व्हेरियस सब्जेक्ट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. इथे मी जे सब्जेक्ट सांगितलेले आहेत ते खूप थोडे आहेत. तुम्ही पूर्ण सब्जेक्ट जे आहेत ते आता स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. अदरवाइज याचे मुख्य विषय जे आहेत, मेन विषय मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेले आहेत, तिथे क्लिक करून तुम्ही याची माहिती जी आहे ती रीड करू शकता. ज्या वेळेस आपण या जे अभ्यासक्रम आहे याच्याकडे फोकस करतो, याच्यामध्ये पूर्ण बायोलॉजीचे सब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये जेही बायोलॉजीचे सब्जेक्ट आहेत प्लस आपल्याला आयटी क्षेत्राशी निगडीत सुद्धा जे सब्जेक्ट आहेत ते पाहायला मिळतात, म्हणजे कॉम्प्युटरशी रिलेटेड सब्जेक्ट पाहायला मिळतात. मग सेल बायोलॉजी आहे, त्याचा अभ्यास संगणकाचा वापर करूनच अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर जावा प्रोग्रामिंग सुद्धा पाहायला मिळते, म्हणजे तुम्हाला पूर्ण बायोलॉजी प्लस तुम्हाला संगणक आयटी जे आहे या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर याचे मुख्य विषय जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या इंटरेस्ट नुसार जे आहे हे विषय पाहूनच ह्या कोर्सला जे आहे तुम्ही ऍडमिशन घेण्याचा विचार जे आहे करू शकता, कारण याच्यामध्ये दोन्ही गोष्टींचा संगम आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो. काही विद्यार्थ्यांना हे सब्जेक्ट अवघड जाऊ शकतात, पण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल अजून डिटेलमध्ये तर डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशन तुम्ही पुढे काय करू शकता, तर बघा हा बीएससी अंतर्गत येणारा कोर्स आहे. पुढे तुम्ही एमएससी करू शकता, एमबीए सुद्धा करू शकता. तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, पॅरेंटची परमिशन आहे, तुमच्याकडे शिकण्याची खूप इच्छा आहे, तुम्ही तुमचे अजून काही वर्ष शिक्षणासाठी देऊ इच्छिता, तर तुम्ही हे सर्व पाहून तुम्ही फर्दर जे डिसिजन आहेत ते घेऊ शकता. याचा फायदा काय, तर बघा पुढे तुम्ही पीएचडी मास्टर सुद्धा करू शकता. तुम्ही हायर स्किल्स, हायर जॉब पोझिशन्स, हायर पॅकेजेस मिळू शकता, पण हे तुमच्या डेडिकेशनवर जे आहे डिपेंड आहे. त्याचबरोबर हा तुम्ही सिरियसली कंप्लीट केला असेल कोर्स तर तुम्ही पुढे जे आहे पीएचडी वगैरे इझिली करू शकता, कारण त्याच्यामध्ये रिसर्च केल्या जातात. हा एक बेस असतो. जर तुमचा बेस पक्का असेल तर तुम्ही जे पुढे अचिव्हमेंट्स असतील ते मिळवणे तुमच्यासाठी इझी जाईल. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा गव्हर्नमेंटच्या व्हेरियस फील्ड्स आहेत, तिथे काही परमनंट जॉब सुद्धा अवेलेबल असतात, काही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर सुद्धा जॉब्स असतात. मग हॉस्पिटल असेल, त्याचबरोबर मेडिकल सेक्टर असेल किंवा हेल्थ केअर सेक्टर आहे, तर या ठिकाणी जॉब्स अवेलेबल असतात. रिसर्च जे सेंटर्स असतात, लॅबोरेटरीज असतात, इथे सुद्धा जॉब असतात. आता या जॉबच्या नोटिफिकेशन कडे तुम्हाला लक्ष ठेवावे लागते. जर तुम्ही पर्टिक्युलर हा कोर्स कंप्लीट केला तर या कोर्स ज्यांनी कंप्लीट केलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा जॉब असतात. त्याच्यामध्ये काय असतं तर एक्झाम्स असतात. तुम्हाला 70 to 80% डिग्री तुम्ही जी कंप्लीट केलेली आहे त्यामधला जो सिलेबस आहे त्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. प्लस 20 to 30% जे क्वेश्चन्स असतात ते जनरल नॉलेजचे असतात. जर याचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर अशी एक्झाम तुम्ही क्रॅक करून एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा किंवा जे सेमी गव्हर्नमेंट जॉब असतात त्या सुद्धा तुम्ही इझिली मिळू शकता. पण याचं कॉम्पिटिशन पाहायचं आहे, याच्या जॉब वॅकन्सीज निघतात का, निघतात तर किती निघतात, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन, सर्व गोष्टींचं जे आहे अनालाइज करायचे आहेत तुम्हाला. आणि हे तुम्ही कॅपेबल व्हाल जेव्हा तुम्ही हे डिग्री जी आहे ती कंप्लीट कराल, म्हणजे फर्दर डिसिजन तुम्ही तेव्हा घेऊ शकता. तिसरं आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे जे 99% विद्यार्थी चूज करतात किंवा करतील, ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणे. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणत्या प्रकारचे जॉब असतात आणि याची ऍव्हरेज सॅलरी काय ते आपण पाहूया. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये ऍप्लिकेशन सपोर्ट स्पेशालिस्ट, बायो अनालिस्ट, बायोफॉर्मॅटिक्स प्रोग्रामर अँड अनालिस्ट, बायो इन्फॉर्मॅटिक्स ट्रेनर, क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट, कॉम्प्युटेशनल केमिस्ट, अशा प्रकारच्या तुम्हाला जॉब्स पाहायला मिळतात. आता या जॉबचं काम काय ते मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या जॉब्स आहेत यांचं काम काय असतं, प्रत्येक जॉब पोझिशन वेगवेगळी आहेत, तर यांचं काम काय ते मी तिथं दिलेलं आहे, तुम्हाला माहिती मिळून जाईल. त्याचबरोबर याची ऍव्हरेज सॅलरी काय असते इम्पॉर्टंट आहे. आपण ज्यावेळेस डिग्री कंप्लीट करतो तर जॉब शोधणे हा मेन टास्क असतो आपला, तरी ते सॅलरी सुद्धा खूप मॅटर करते. तर याची सॅलरी 4.5 lakhs to 8 lakhs पर ॲनम तुम्हाला पाहायला मिळते. वार्षिक पद्धतीची असते. तुम्हाला पॅकेज मिळतं प्रायव्हेट सेक्टरमध्ये. गव्हर्नमेंट असेल तर तुम्हाला फिक्स जे असतो तो पे आउट असतो पर मंथ, याच्यामध्ये सुद्धा पर मंथ असतो पण एक फिक्स पॅकेज असतं. त्याचबरोबर याच्याबद्दल जर पाहिलं गेलं, प्रत्येक जॉब पोझिशनसाठी वेगवेगळं पॅकेज असतं. हायर जॉब पोझिशन म्हणल्यास हायर पॅकेजेस. त्याचबरोबर जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, वेगवेगळे सर्टिफिकेशन कोर्स केले तर तुमचं हे पॅकेज जे आहे ते इन्क्रीज होतं. मग ते 10 lakh,
12 लाख 15 लाख 20 लाख प्लस सुद्धा जाऊ शकतं, त्यापेक्षा हायर सुद्धा पाहायला भेटू शकतं। जर तुम्ही हा कोर्स महाराष्ट्राच्या बाहेर केला तर त्याचबरोबर चांगल्या कॉलेजमधून केला तर तुम्हाला याच्यापेक्षाही हायर पॅकेजेस किंवा जे प्रेस्टिजियस जॉब्स असतात ते मिळू शकतात। त्याचबरोबर भारताच्या बाहेर सुद्धा जॉब वॅकन्सीज अवेलेबल आहेत यासाठी, आणि तिथे तर पॅकेज भारतामध्ये जे मिळतं त्याच्या 10 टाइम्स जास्त तुम्हाला तिथे पाहायला मिळू शकतं। म्हणजे भारतामध्ये जर 10 लाख पर ॲनम आहे तर तिथं 1 करोड पर ॲनम सुद्धा पाहायला भेटू शकतं, कारण भारताच्या बाहेर जे आहेत पॅकेजेस तुम्हाला US मध्ये किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये जास्त पाहायला मिळतात। पण हे डिसिजन जे आहे तुम्ही फर्दर घेऊ शकता। या तिन्ही संधीचा वापर तुम्ही तेव्हा करू शकता ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स एक चांगल्या कॉलेजमधून कराल आणि सिरियसली कराल। बाकी याची अधिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून रीड करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा आणि माझं पर्सनल ओपिनियन काय, किंवा विद्यार्थ्यांना जे आहे मी थोडं सांगू इच्छितो जेणेकरून तुमचा डिसिजन जो असेल तो तुम्ही पक्का करू शकता किंवा या गोष्टी तुमच्या डिसिजनला इन्फ्लुएन्स करू शकता। सर्वप्रथम ज्याही तुम्ही जॉब सांगितलेले आहेत, जेही सब्जेक्ट सांगितलेले आहेत, जेही जॉब प्रोफाईल असतील त्याचं काम जर तुम्ही डिस्क्रिप्शनचा लिंकचा वापर करून रीड केला असेल, जर तुम्हाला या सर्व गोष्टींचं जे असेल अभ्यास करायला आवडेल किंवा हे विषय सोपे जातील तर तुम्ही हा कोर्स चूज करा। अदरवाईज हा कोर्स बिलकुलही चूज करू नका जर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही तुमचा गोल नसेल किंवा इंटरेस्ट नसेल। बघा, बायो इन्फॉर्मॅटिक्स हा खूप वेगळा सब्जेक्ट तुम्हाला पाहायला मिळतो। बायोलॉजीचा अभ्यास तर याच्यात आहे, ऑलरेडी विद्यार्थ्यांना तो अवघड जातो। त्याचबरोबर याच्यामध्ये आयटीचाही जो आहे तो संगम पाहायला मिळतो। कॉम्प्युटर रिलेटेड नॉलेज पण तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं। या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ, संगणकांच्या शक्तीचा वापर करून, त्याच्या ज्या स्किल्स आहेत त्याचा वापर करून याच्यामध्ये गोष्टी फाइंड आउट करणे, या गोष्टींचा अभ्यास करणे थोडं क्रिटिकल वाटू शकतं। जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कोर्स हा चूज करा। अदरवाईज आपली प्लेलिस्ट चेक करा, तिथेही तुम्हाला BSc अंतर्गत जर सायन्स मधूनच कोर्स करायचा असेल तर वेगवेगळे कोर्स अवेलेबल आहेत। अदरवाईज तुमच्याकडे मॅथ हा सब्जेक्ट असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग, तुम्ही नीट एक्झाम दिली असेल तर मेडिकल क्षेत्रातल्या वेगवेगळे कोर्सेस तुम्ही करू शकता। बाकी पॅरेंट्सनी काय लक्षात ठेवायचं आहे तर बघा, तुमचं जेही पाल्य आहे, मुलगा असेल मुलगी असेल, त्यांना तुम्ही बिलकुलही फोर्स करू नका। जसं मी इथं सांगत आहे पॅकेजेस वाढू शकतात, हे पर्टिक्युलर स्किलवर डिपेंड आहेत, इंटरेस्टवर डिपेंड आहेत। जर सिरियसली कोर्स ते कंप्लीट करतील तुमचे पाल्य तर त्यांना हायर पॅकेजेस मिळू शकतात किंवा जॉब संधी मिळू शकतात। अदरवाईज याच्यामध्ये बिलकुलही पुढे जॉब मिळायचं किंवा संधी मिळायचं अवघड जातं। असं नसतं की डिग्री कंप्लीट केलं की आपल्याला इझिली जॉब मिळतो, हे आपल्या स्किल्सवर डिपेंड आहे। डिग्री जस्ट अ पीस ऑफ पेपर, हे फक्त शो करतं की तुम्ही पर्टिक्युलर कोर्स कंप्लीट केलेला आहे, त्याचं नॉलेज तुमच्याकडे आहे। पण ज्यावेळेस तुम्ही नॉलेज प्रॅक्टिकल स्वरूपाने तुम्हाला विचारलं जाईल तर ते तुम्हाला आलं पाहिजे। त्यासाठी तुमच्या पाल्याला याबद्दल फोर्स करू नका। विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवायचं आहे, बघा, जर तुम्हाला या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे, जर मी सांगितलेले सब्जेक्ट तुम्हाला येतात आणि जर तुम्हाला डिग्री सिरियसली कंप्लीट करायची आहे तर कॉलेज चांगलं चूज करा। मी तर कॉलेजेसचे नाव सांगितलेले आहे, हे टॉपचे कॉलेजेस आहेत, पण त्या कॉलेजेसचे रिव्ह्यू चेक करणं, ज्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजमधून डिग्री कंप्लीट केलेली आहे अशा विद्यार्थ्यांची भेटणं, त्यांना विचारणं, गुगलचे रिव्ह्यूज पाहणं, त्या कॉलेजमध्ये चांगला कोर्स शिकवला जातो का, रेग्युलर त्याचे लेक्चर्स होतात का, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही कॉलेज सिलेक्ट करायचं आहे। माझं पर्सनल ओपिनियन असेल तुम्ही टॉप 5 किंवा टॉप 10 कॉलेजेस चूज करा, प्रत्येकाची माहिती काढा आणि जे आहे एक त्याची ऑर्डर बनवा, त्यानुसार तुम्ही कॉलेजेस चूज करा। बघा, फी सुद्धा व्हेरी करते। याची फी जी असते ती 50,000 पासून ते 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत सुद्धा जाऊ शकते। हे कॉलेजवरती डिपेंड आहे, त्याच्यामुळे कॉलेजची फी आणि त्याचे रिव्ह्यू पाहून जे आहे तुम्ही हा कोर्स डेफिनेटली चूज करा। बाकी आपली प्लेलिस्ट चेकआउट करायला विसरू नका, डिस्क्रिप्शनची लिंक चेकआउट करायला विसरू नका। आपण जेही इथं सांगू शकत नाहीये किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तिथं ती मी प्रोव्हाइड केलेली आहे, जेणेकरून तुमचा डिसिजन अजून इन्फ्लुएन्स होऊ शकतो किंवा तुम्ही वेगळा मार्ग सुद्धा निवडू शकता। या डिग्री व्यतिरिक्त वेगळा असेल किंवा या डिग्रीला चूज करण्याचा निर्णय तुम्ही तिथून घेऊ शकता। बाकी तुमचे जे काय प्रश्न असतील खाली कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारा। त्याचबरोबर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल, समजत नाही की कोणत्या डिग्रीला ऍडमिशन घेऊ, तर आमच्याशी फ्री ऑफ कॉस्ट इंस्टाग्रामवर तुम्ही कनेक्ट होऊ शकता। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, आम्ही तुम्हाला गाईड करू। एक पर्टिक्युलर तुमच्या इंटरेस्टवर तुम्ही कोर्स चूज करू शकता, असा कोर्स आपण तुमच्यासाठी जे आहे तिथं आम्ही सांगू। तर आम्ही 24/7 तिथं अवेलेबल आहोत। बाकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि तुमचे जे प्रश्न असतील ते कॉमेंट सेक्शन मध्ये विचारायला विसरू नका। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।